श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय। कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना। प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। मित्र आणि मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थांचे अनुभव हे सर्व काही सत्य अनुभव असतात। श्री स्वामी समर्थांनी केलेला चमत्कार, स्वामींनी एखाद्या भक्ताच्या आयुष्यामध्ये कसं त्या भक्ताला तारलेलं आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव श्री स्वामी समर्थ हे एक भक्ताला दाखवत असतात आणि त्यांचे अस्तित्व या जीवसृष्टीमध्ये आहे। मग ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आहे किंवा ते कोणाच्या ना कोणाच्या रूपामध्ये येऊन त्या भक्ताला मदत करून जात असतात किंवा त्या भक्ताला तारून जात असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी विश्वास ठेवायला भाग पाडणारे श्री स्वामी समर्थांचे अनुभव असतात। कधी कधी तर असं वाटतं की हे होऊ शकतं का, परंतु श्री स्वामी समर्थ आहेत ते ब्रह्मांडाचे नायक आहेत आणि स्वामींच्या पुढे कोणतीही गोष्ट अशक्य नाही। कारण स्वामी प्रत्येकालाच म्हणत असतात, मग ते त्यांचा भक्त असो किंवा भक्त नसो। ज्यावेळेस एखाद्याने श्री स्वामी समर्थांच्या फोटोकडे पाहिलं तर स्वामी लगेचच त्याला म्हणत असतात की घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे किंवा अशक्य हे शक्य करतील स्वामी। अशा पद्धतीचे स्वामी हे प्रत्येक भक्ताला म्हणत असतात। मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामी समर्थांची भक्ती करणं किंवा स्वामींची भक्ती करण्यासाठी देखील एखाद्याचं भाग्य असावं लागतं। कोणीही असंच कोणत्याही देवाची भक्ती करत नाही। कधी कधी एखादा व्यक्ती श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात करत असतात, त्यावेळेस तेथे श्री स्वामी समर्थांची स्वतःहून इच्छा असते की हा व्यक्ती किंवा हा भक्त स्वामींना आवडलेला असतो। त्यावेळेस स्वामींनी त्या भक्ताला स्वतःची भक्ती करायचं परमिशन दिलेलं असतं आणि त्याच वेळेस तो व्यक्ती श्री स्वामी समर्थांची भक्ती करायला सुरुवात करत असतो। परंतु कधी कधी एखाद्या व्यक्तीचं कर्म आडवं येत असतं आणि त्यामध्ये त्या व्यक्तीचा अहंकार त्या व्यक्तीला ही भक्ती करण्यापासून वाचवत असतं किंवा ही भक्ती करू नकोस असं सतत मन त्या भक्तीतून दूर करत असतं। मित्र आणि मैत्रिणींनो, कधी कधी काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्याला डोळ्यांनी दिसत नाहीत, परंतु जिथे पॉझिटिव्ह शक्ती आहे तिथे निगेटिव्ह शक्ती देखील नक्कीच असते। परंतु ती काहींना दिसते तर काहींना त्याचा अनुभव येतो, परंतु एखादा नवीन सेवेकरी असतो त्याला या गोष्टीचा अनुभव नक्कीच येत असतो। कारण ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही ईश्वराची भक्ती करायला सुरुवात करता, ज्यावेळेस तुम्ही एका जागेवरती बसून स्वामींचं नामस्मरण करायला सुरुवात करता, त्यावेळेस त्याच व्यक्तीला त्याचं मन अडवत असतं की बस झालं, उठ आता, अशा पद्धतीने बोलत असतं। एका जागेवरती बसून नामस्मरण करू देत नाही, मन बेचैन होतं। असं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव येतात ते त्या भक्तालाच येत असतात जो भक्त भक्ती करायला बसलेला असतो। म्हणजेच हे शक्य आहे की जिथे तुम्ही स्वतः ठरवता की मी आता नाही, काहीही झालं तरी मी भक्ती करणारच आहे, त्यावेळेस ते तुमचं मन किंवा तुम्हाला ते मन सांगून सांगून थकतं आणि पुन्हा ते म्हणतं की हे काही आपलं ऐकत नाही, चला जाऊ द्या, याला भक्ती करायची तर करत बसू द्या। परंतु ज्यावेळेस तुम्ही सुरुवातीला भक्ती करायला सुरुवात करता त्यावेळेस मधूनच आग होणार, खांजू वाटणार, शिंक येणार, खोकला येणार किंवा नको नकोसं वाटणार, तेथे एका जागेवरती बसू नको असं वाटणार, मन कुठे कुठे फिरून येणार, एका जागेवरती मन लागू देत नाही। परंतु ज्यावेळेस तुम्ही स्वतः निश्चय करता त्यावेळेस काहीही होऊ परंतु भक्ती सोडत नाहीस आणि नेमकं याच पद्धतीने आयुष्यामध्ये जर न घाबरता न डगमगता जर भक्ती केली तर त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टीतून निखारून निघत असता, त्या गोष्टीचं तुमच्या आयुष्याचं सोनं करत असता। मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्य हे असंच असतं, कधी दुःख असतात, कधी संकटे असतात, कधी अडचणी असतात, परंतु ईश्वराची साथ जर असेल तर आयुष्यामध्ये काहीच अवघड नसतं। ईश्वराची साथ आणि प्रयत्नाची साथ जर असेल तर तुम्ही कुठेही पोहोचू शकता, आयुष्यामध्ये काहीही हासिल करू शकता। फक्त प्रामाणिक कष्ट आणि ईश्वराची साथ आणि सतत तुमचा प्रयत्न हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे। मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे सर्व काही संपतं, जिथे विज्ञान संपतं, जिथे सर्व विचार करण्याची सर्वांची शक्ती संपते, त्यावेळेस चालू होतो तो ईश्वराची प्रचिती, ईश्वराचा
अनुभव यायला सुरुवात होतात की ईश्वरच असा आहे की ती विज्ञानाच्या सायन्सच्या खूप लांब पलीकडे आहे. आणि तिथून श्री स्वामी समर्थांचे चमत्कार व्हायला सुरुवात होतात. जिथे एखाद्याला वाटतं की हे आता संपलेलं आहे, हे आता इथून पुढे काही होऊ शकत नाही, ईश्वराची शक्ती तिथून पुढे चमत्कार करायला सुरुवात होते. ब्रह्मांड नायक आहेत ते, त्यामुळे ते काहीही करू शकतात. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वतः विचार करायचा आहे की जर तुम्ही ब्रह्मांड नायकाची जर सेवा करत असाल तर तुमच्या आयुष्यामध्ये कधीच कशाचीही कमतरता पडणार नाही. फक्त आणि फक्त ब्रह्मांड नायक म्हणजे या जीवसृष्टीचे मालक, पालक, चालक आहेत. आणि जर यांची कृपा तुमच्यावरती झाली तर आयुष्यामध्ये काहीच कमी पडणार नाही. कधीच घाबरायची सुद्धा गरज नाही की माझ्यावरती हे संकट आलेलं आहे, मग मी काय करू, मी कसं लढू, काहीही नाही. साक्षात श्री स्वामी समर्थ, साक्षात ब्रह्मांड नायक पाठीशी असल्यानंतर घाबरायचं नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे सर्व काही संपतं तिथे स्वामींची लीला व्हायला सुरुवात होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आपल्या मानव धर्मामध्ये असं होत असतं की कधी कधी आयुष्यामध्ये डॉक्टर सुद्धा हात टेकतात किंवा कोणीही काही असलं तर तिथे सर्व काही संपतं, विज्ञान संपतं. त्यावेळेस श्री स्वामी समर्थांचे चमत्कार व्हायला सुरुवात होत असते. आणि मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस स्वामी प्रसन्न असतील तर त्या भक्ताला कधीही घाबरण्याची गरज नाही. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव मी तुम्हाला जो सांगणार आहे, हा अनुभव खूपच वेगळा आणि मन हेलावणारा अनुभव आहे. कारण या अनुभवातून तुम्हाला खूप काही शिकायला भेटणार आहे. आयुष्यामध्ये असा देखील वेळ येते की जिथे सर्व काही थांबतं, विचार करण्याची शक्ती संपते आणि तिथून पुढे सुरू होते ती ईश्वराची लीला, स्वामींची लीला चालू होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा अनुभव जो मी तुम्हाला सांगायला सुरुवात करणार आहे, तर तुम्ही शांतपणे हा अनुभव ऐकायचा आहे. की एका ताईंचा हा अनुभव आहे. त्या ताईंच्या आयुष्यामध्ये म्हणजे ताई आणि दादा, पती पत्नी, त्यांच्या आयुष्यामध्ये काय घडलं आणि त्यानंतर नक्की काय झालं हे देखील तुमच्या नक्कीच लक्षात येणार आहे. आणि त्यावेळेस तुम्ही देखील म्हणणार, श्री स्वामी समर्थ, खरोखरच तुम्ही अशक्य हे शक्य करणारे स्वामी आणि ब्रह्मांडाचे नायक आहात. त्यामुळे स्वामींसाठी कोणतीच गोष्ट अवघड नाही. स्वतः तुमच्या मनाला देखील धक्का बसणारा हा अनुभव म्हणजे तुम्हाला देखील असं वाटेल की नाही नाही, जिथे स्वामी आहेत तिथे अशक्य नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, चला तर मग श्री स्वामी समर्थांचा आजचा हा सत्य अनुभव मी आता तुम्हाला सांगायला सुरुवात करते. तर हा अनुभव आहे एका ताई आणि दादांचा. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्या वेळेस लग्न होतं त्यावेळेस काही वर्ष गेल्यानंतर काहींना कसं वाटतं की आपण काही वर्ष आपली जी लाईफ आहे ती एन्जॉय करावी आणि त्यानंतर पुढचं प्लॅनिंग करावं. आणि नेमकं याच पद्धतीने या ताई आणि दादांनी देखील अशाच पद्धतीचं प्लॅनिंग केलं की आपलं लग्न झालेलं आहे, आताच लग्न झालेलं आहे आणि आता आपण लगेचच पुढचं प्लॅनिंग नको करायला. आपली जी लाईफ आहे ते अगोदर एन्जॉय करूया आणि त्यानंतर पुढचं प्लॅनिंग करूया. आणि ठरवल्याप्रमाणे त्या दोघांनीही दीड दीड वर्षापर्यंत स्वतःची लाईफ एन्जॉय केली. परंतु त्यानंतर ताईंच्या मनामध्ये असं आलं की आपल्या घरामध्ये देखील चिमुकलं बाळ यावं. आपल्या घरामध्ये देखील, आपल्या घरी देखील आनंदाचे दिवस, सुखाचे दिवस, आपल्या घरामध्ये एक लहानशा बाळाची किंकारी यावी, अशा पद्धतीने त्या ताईंच्या मनामध्ये आलं. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की चला आता इथून पुढे आपल्याला बाळ हवं आहे आणि आपल्या घरामध्ये बाळ येण्यासाठी आपण आता दोघांनीही प्लॅनिंग केलं की इथून पुढे आता आपल्याला बाळ आपल्याला हवं आहे. त्यामुळे दोघांनीही प्लॅनिंग केलं आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण आता नैसर्गिकरित्या आपल्याला बाळ होण्यासाठी दोघेही सक्षम तयार झाले. आणि त्यानंतर दोघांनीही प्रयत्न करायला सुरुवात केली. आणि त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केल्यानंतर ते प्रत्येक महिन्याला म्हणजे जिथे मासिक धर्म येतो त्यावेळेस ते प्रत्येक महिन्याला त्यांना असं वाटायचं की आता या वेळेस तरी आपल्या बाळाला म्हणजे आपल्याला बाळाची चाहूल लागेल. आणि असे करत करत त्यांना संपूर्ण 6 महिने झाले, परंतु त्यांच्या घरामध्ये बाळाची चाहूल काही लागलीच नाही. त्यामुळे दोघेही पती पत्नी, ताई आणि दादा नर्वस झाले आणि त्यांच्या मनामध्ये असं वाटू लागलं, म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेस बघा हवी हवीशी वाटत असते की आपल्याला ही गोष्ट हवी आहे, त्यावेळेस मन दम धरत नाही, म्हणजे मन थांबत नाही की ते असं वाटतं की आपल्याला लगेचच गोष्ट हवी आहे. म्हणजे असं वाटत असतं की आपल्याला जी हवी गोष्ट आहे
ती लगेच मिळावी. आणि नेमकं याच पद्धतीने या ताई आणि दादांना देखील 6 महिन्याचा कालावधी खूप वाटत होता, कारण त्यांनी प्लॅनिंग केलं होतं. ते त्यांचं मन पूर्णपणे तयार झालं होतं की आपल्या घरी एक छोटंसं बाळ यावं आणि त्यांना खुश खबर मिळावी. यासाठी ते प्रत्येक महिन्याला आतुरतेने वाट पाहायचे की यावेळेस तरी आपल्याला खुशखबरी मिळेल, पुढच्या वेळेस तरी खुशखबरी मिळेल. आणि असं करत करत 6 महिने झाले, परंतु त्यांना ते 6 महिने खूपच मोठे वाटत होते. आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आता आपण दवाखाना करूया, कमीत कमी दवाखान्याने तरी राहील. आणि त्यानंतर त्यांनी दवाखाना चालू केला आणि दवाखान्याची ट्रीटमेंट चालू झाली. आणि त्यानंतर काही दिवस दवाखान्याची ट्रीटमेंट देखील झाली, कारण त्यांना मासिक धर्म हा महिन्याला रेग्युलर येत होता. परंतु त्यांना काही सुरुवातीला असं वाटलं की काही थोड्या दिवस गोळ्या वगैरे खाल्ल्यानंतर गर्भधारणा होईल, परंतु असं काहीच झालं नाही. त्यावेळेस डॉक्टर म्हणाले की तुमच्या दोघांचंही चेकअप करूया आणि चेकअप केल्यानंतर मग काय रिझल्ट येतोय, तुमचा काय रिपोर्ट येतोय ते पाहूया. आणि त्यानंतर डॉक्टरांनी देखील चेकअप झालं आणि चेकअप केल्यानंतर डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही नैसर्गिकरित्या किंवा तुम्हाला बाळ होण्याची शक्यता खूप कमी आहे, कारण तुमच्या शरीरामध्ये शुक्राणूची संख्या खूपच कमी प्रमाणामध्ये आहे. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये शुक्राणूची संख्या ही खूप कमी प्रमाणामध्ये बनत आहे आणि त्यामुळे तुम्हाला नैसर्गिकरित्या किंवा दवाखाना सुरुवातीला थोडाफार दवाखाना करून देखील तुम्हाला कोणत्याही प्रकारचं बाळ होऊ शकणार नाही. तुमचं शरीर गर्भधारणा करू शकत नाही. आणि त्यानंतर त्यांना असं सतत शुक्राणू कमी असल्यामुळे त्या दोघांनाही खूप दुःख झालं. त्यांना असं वाटलं की आपण खरोखरच खूप बदनशिबी आहे, आपल्या आयुष्यामध्ये बाळाचं सुख मिळतंय की नाही, अशा पद्धतीने दोघेही खचून गेले. परंतु त्यानंतर त्यांनी विज्ञानाचा सहारा घ्यायचं ठरवलं. आपण पुढे अजून दवाखाना करूया आणि त्यानंतर आपण पुढे काय होतंय हे पाहण्यासाठी नंतर त्यांनी ICSI आणि ICSI करायचं ठरवलं. आणि त्यानंतर ICSI करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, परंतु त्यानंतर दवाखाना चालू केला. त्यांनी ICSI केलं, परंतु त्यामध्ये देखील त्यांना अपयश आलं. कारण डॉक्टरांनी सांगितले की जर तुम्हाला ICSI करायचं असेल तर ते केल्यानंतर सुद्धा त्या डॉक्टरांनी सांगितले की त्यासाठी सुद्धा तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये असणारे शुक्राणू खूपच कमी आहेत. त्यामुळे तुम्ही हे सर्व काही करू शकत नाही. आणि त्यानंतर मग आता ते दोघे यामध्येही हरून गेले. आता त्यांना खूप दुःख वाटत होतं की आपल्या आयुष्यामध्ये आपण खरोखरच काय पाप केलं असेल की त्यामुळे आपल्या घरामध्ये बाळाची चाहूल लागतच नाही. आणि त्यानंतर त्यांनी पुढे आता ठरवलं की आता आपण IVF करायचं आणि IVF करून आपल्याला बाळ हवं आहे, आपण बाळ मिळवायचं. म्हणजे विज्ञानाचा त्यांनी पुरेपूर वापर करायचं ठरवलं. जिथपर्यंत विज्ञान आहे, जिथपर्यंत सायन्स आहे, तिथपर्यंत पूर्ण त्याचा वापर करायचा. आणि त्या ठरवल्याप्रमाणे त्यांनी IVF देखील केलं. पहिल्यांदा त्यांनी IVF केलं, ते देखील काही दिवसानंतर फेल गेलं. आणि त्यानंतर त्यांनी दुसऱ्यांदा IVF केलं आणि ते देखील पुन्हा फेल गेलं. आणि त्यानंतर त्यांनी तिसऱ्यांदा IVF केलं आणि त्यानंतर ते देखील फेल गेला. म्हणजेच एक व्यक्ती IVF हे फक्त 3 वेळाच करू शकत असतात. त्यामुळे त्यांचे तिन्ही प्रयत्न फेल झाले. आता त्यांनी विज्ञानाची आस सोडून दिली, कारण याच्यापुढे काही होऊ शकत नाही. आणि त्यानंतर सोडून दिल्यानंतर आता काय करायचं? मग त्यानंतर ते दोघेही खूप दुःखी होते, कारण साहजिकच आहे. कारण सर्व प्रयत्न करून जर काहीच होत नसेल तर आता काय करायचं? कारण वाटतं ना माणसांना की पुढे एक प्रयत्न अजून करूया किंवा पुढे काहीतरी एक रस्ता दिसत आहे, त्या रस्त्याने गेल्यानंतर कदाचित आपल्याला यश मिळेल. परंतु तिथेही अपयश आलं तर मन अगदी खचून जातं. आणि त्यानंतर त्यांना कोणीतरी सांगितलं की तुम्ही आयुर्वेदिक दवाखाना चालू करा, कदाचित आयुर्वेदिक दवाखान्याने देखील काहीतरी तुम्हाला नक्कीच फरक पडेल. आणि ठरवल्याप्रमाणे त्या दोघांनीही पुन्हा आयुर्वेदिक दवाखाना चालू केला. खूप दिवस दवाखाना चालू ठेवला, परंतु कोणत्याही प्रकारे काहीच बदल झाला नाही. आता ते सर्व काही संपलं होतं. दोघांच्याही आयुष्यामध्ये आता दोघेही शांत झाले होते. दोघांच्या आयुष्यामध्ये खूप दुःख होतं. आणि अशामध्येच काय झालं की ज्यावेळेस ते त्यांच्या घरामध्ये म्हणजे मिस्टर आणि आई आणि त्या त्या ताईंच्यामध्ये भांडण झालं. आणि भांडण झाल्यानंतर म्हणजे सासूबाईंची आणि ताईंचं भांडण झालं. भांडण अगदी किरकोळ कारणावरून सुरुवात झाली होती, परंतु भांडणाने रूप धारण केलं, रुद्र रूप धारण केलं. आणि त्यानंतर एवढं भांडण वाढलं की त्या ताईंनी घर सोडलं आणि त्या माहेरी येऊन राहिल्या. आणि माहेरी येऊन राहिल्यानंतर त्यांनी काय केलं की ज्यावेळेस त्यांना इकडेही बोलवण्यात आलं नाही की मिस्टरांनी किंवा सासूबाईंनी
या म्हणावं, तर ते दोघेही ताईंना या म्हटले नाही. त्यामुळे ताई तिथेच राहिल्या आणि तिथे राहिल्यानंतर असं करत करत त्यांचा जे दोघांचं सांसारिक नातं होतं ते कोर्ट कचेरीपर्यंत गेलं. म्हणजे मिस्टरांना हा तिच्यापासून डिवोर्स हवा होता. आणि त्यानंतर आता काय करायचं? परंतु त्यावेळेस माहेरी गेल्यानंतर ताईंना असं वाटलं की कोर्ट कचेरीचा मामला आहे, पैसा हा भरपूर लागणार आहे. त्यामुळे त्या ताईंनी सर्वात प्रथम स्वतःसाठी एक जॉब शोधला आणि त्या जॉब करायला सुरुवात त्या ताईंनी केली. परंतु त्या ताईंच्या घरामध्ये तिची एक लहानशी बहीण होती आणि तिच्या पाठची बहीण होती, घरामध्ये आई होती आणि त्या दोघींनीही श्री स्वामी समर्थांच्या खूप मोठ्या भक्त होत्या. त्यांना स्वामींवर खूप विश्वास होता आणि त्याबरोबर या ताईंना देखील स्वामींवर विश्वास होता. त्या ताई देखील स्वामींचं नामस्मरण करायच्या. परंतु त्यांना असं वाटायचं की आपल्या आयुष्यामध्ये हे भोग आहेत आणि हे भोग आपल्याला भोगावेच लागणार आहेत. आणि या ताई सतत स्वामींना म्हणायच्या की स्वामी, तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये कितीही दुःख द्या, संकटे द्या, अडचणी द्या, परंतु माझ्या आयुष्यामध्ये माझी साथ कधीच तुम्ही सोडू नका. एवढं दुःख आलं, खूप संकटे आली, अडचणी आल्या, परंतु या ताईंनी कधीच श्री स्वामी समर्थांना दोष दिला नाही की तुमच्यामुळे माझ्या आयुष्यामध्ये हे होतंय किंवा मी तुमची सेवा करते तरी देखील माझ्या आयुष्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल झाला नाही. परंतु त्यांनी कधीच स्वामींना दोष दिला नाही. त्यांना जेवढी स्वामींची सेवा होईल तेवढी त्या करायच्या आणि नंतर बाकीच्या दिवसभर त्यांचं जे काम आहे ते करत राहायच्या. परंतु त्यांनी कधीच दोष दिला नाही की तुमच्यामुळे हे माझ्या आयुष्यामध्ये होतंय किंवा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये का चमत्कार करत नाही, असं कधीच त्या बोलल्या नाहीत. किंवा एखादी गोष्टीने त्यांनी भरपूर सेवा देखील केली नाही. म्हणजे त्यांना त्यांचं जसं नित्यकर्म होता त्याच पद्धतीने त्या चालू होत्या. परंतु त्यांची जी बहीण होती, त्यांची जी आई होती, ती स्वामींना सतत विनवायची, स्वामींची भरपूर सेवा करायची आणि त्या ताईंची बहीण आणि त्यांची आईंचा विश्वास स्वामींवर भरपूर होता. आणि त्या दोघीही ताईंचा संसार हा चालू व्हावा किंवा पुन्हा सुरुवात व्हावी, ताईंचा संसार मोडू नये, या त्या संसार हा सुखाने व्हावा यासाठी त्या प्रार्थना करत होत्या, स्वामींना विनवत होत्या. आणि त्या दोघीही स्वामींची खूप सेवा करत होत्या. आणि हे सर्व त्या दोघी करत होत्या ते फक्त आणि फक्त त्या ताईंचा संसार वाचण्यासाठी आणि त्या ताईंना देखील सेवा करायला लावायच्या. आणि त्यावेळेस त्या ताई देखील सकाळच्या लवकर उठून काही सेवा करायच्या आणि त्यानंतर जॉबला जायच्या. आणि त्यानंतर त्यांचा अशाच पद्धतीचा नित्यक्रम होता. काही दिवस गेल्यानंतर असं त्यांच्या सासूबाईंच्या मनाचं परिवर्तन झालं आणि त्यांनी ती केस आहे ती तिथेच जागेवर थांबायला सांगितली. मिस्टरांच्या मनाचं परिवर्तन झालं आणि ते दोघांचंही केस थांबल्यामुळे त्या ताईंना घरी बोलवण्यात आलं. ताई त्या घरी म्हणजे जिथे त्यांचं सासर होतं तिथे त्या ताई घरी गेल्या आणि घरी गेल्यानंतर त्यांना त्यांच्या बहिणीने, त्यांच्या आईने सांगितलं की स्वामींची जेवढी होईल एवढी सेवा कर. स्वामी हे आयुष्यामध्ये काहीही करू शकत असतात, कारण अशक्य ही शक्य करणारे फक्त आणि फक्त स्वामीच आहेत. आणि तसा या ताईंना देखील स्वामींवर भरपूर विश्वास होता. म्हणूनच त्या स्वामींना सतत म्हणायच्या की स्वामी, तुम्ही मला जे काही अडचणी द्या, दुःख द्या, जेवढा माझ्या आयुष्यामध्ये त्रास आहे तेवढा मला त्रास द्या, परंतु माझी साथ कधीच तुम्ही सोडू नका. खंबीरपणे माझ्या बरोबर उभे राहा. मला त्या गोष्टीशी लढण्याची ताकद तुमच्यामुळे मिळणार आहे आणि तुम्ही सदैव माझ्या बरोबर राहा. अशा पद्धतीने त्या ताई स्वामींना सतत विनवायच्या की तुम्ही जर माझ्या बरोबर असाल तर मी कधीच घाबरणार नाही. आणि अशा पद्धतीने ज्यावेळेस ताई त्यांच्या सासरी आल्यानंतर थोडे दिवस गेले आणि त्यानंतर ताईंनी ठरवलं की आता श्री स्वामी समर्थांचं जर 108 श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं जर पारायण केलं तर जे काही अशक्य आहे ते सुद्धा शक्य होत असतं. आणि त्यावेळेस त्या ताईंनी ठरवलं की या जगामधील एकमेव श्री स्वामी समर्थच आहेत की ते मला माझी कोणतीही गोष्ट देऊ शकतात. आणि त्यावेळेस ताईंनी ठरवलं की आता मी श्री स्वामी समर्थांचं 108 पारायण करणार आहे. आणि त्यावेळेस त्यांनी स्वामींना प्रार्थना केली की तुम्ही मला आई होण्याचं सुख द्या. माझ्या आयुष्यामध्ये एवढी संकटे दिली, एवढे दुःख दिलं, परंतु मी कधीच तुम्हाला काहीही एका शब्दाने सुद्धा बोलली नाही. परंतु आता मला आई व्हायचंय, मला आई होण्याचं सुख द्या. एका स्त्रीचं जीवन तेव्हाच पूर्ण होतं जेव्हा एक ती आई बनत असते. त्यावेळेसच मला एवढीच इच्छा माझी आहे की मला आई व्हायचं आहे. आणि त्यावेळेस ताईंनी श्री स्वामी समर्थांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत या
पारायणाला 108 पारायणाला सुरुवात केली आणि सुरुवातीला त्यांनी संकल्प घेतला. संकल्प घेत असताना त्यांनी स्वतःची इच्छा सांगितली की मला फक्त आई व्हायचं आहे आणि मला तुम्हीच फक्त एकमेव असे आहात की मला आई होण्याचं सुख तुम्ही देऊ शकता. आणि पारायणाला सुरुवात केली, संकल्प केला आणि पारायणाला सुरुवात केली. आणि पारायण असं चालू होतं, ताईंच्या मनामध्ये होतं की मला 108 पारायण पूर्ण झाल्यानंतर माझ्या आयुष्यामध्ये बाळाची चाहूल ही नक्कीच लागणार आहे. कारण ताईंना माहित होतं की आयुष्यामध्ये सर्व काही शक्य आहे, फक्त प्रयत्न करणे खूप गरजेचे आहे. आणि नेमकं याच पद्धतीने पारायणाला सुरुवात झाली. खूप आनंदाने पारायणाला सुरुवात केली. खूप विश्वास होता स्वामींवर आणि त्यानंतर पारायणाचे आपोआपच काही दिवस होत गेले. म्हणजे आता ठरवलं होतं की 108 पारायण पूर्ण झाल्यानंतर मला फरक पडेल आणि माझ्या आयुष्यामध्ये बाळाची चाहूल ही नक्कीच लागेल. आणि त्यावेळेस ताईंनी ठरवलं की मी अगोदर श्री स्वामी समर्थांचे 108 पारायण पूर्ण करणार आणि त्यानंतर तरी कमीत कमी स्वामी माझ्यावरती प्रसन्न होतील आणि त्यानंतर माझ्या घरामध्ये बाळाची चाहूल लागेल अशा पद्धतीने ठरवलं. आणि 108 पारायणाला सुरुवात झाली. आणि त्यानंतर असं झालं की काही पारायण नुसतीच झाली होती आणि त्यानंतर म्हणजे 108 पारायण पूर्ण झालीच नव्हती, परंतु त्याच्याच मध्ये असं झालं की ताईंना प्रेग्नेन्सी राहिली. आणि प्रेग्नेन्सी राहिल्यानंतर काही दिवस निघून गेले, परंतु ताईंना वाटलं की आपले कामाची धावपळ किंवा यामुळे कमीत कमी मासिक धर्मामध्ये जरा फरक पडला असेल, बदल झाला असेल. आणि परंतु त्यानंतर अ, त्यांना मळमळ, उलट्या होऊ लागल्या आणि त्यानंतर त्यांनी ज्यावेळेस डॉक्टरांकडे जाऊन चेक केलं, त्यावेळेस डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही आई होणार आहात. तुमच्या घरामध्ये एक लहानसं चिमुकलं बाळ येणार आहे. बघा मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे विज्ञानाने देखील हात टेकले होते, सर्व काही करून देखील कोणत्याच प्रकारचा बदल झाला नव्हता आणि तिथे श्री स्वामी समर्थांचे 108 पारायण ताईंनी केलं. आणि त्यानंतर 108 पारायण होण्या अगोदरच ताईंना प्रचिती दिली. म्हणजे ताईंनी विश्वास होता ताईंच्या मनी की कमीत कमी मला 108 पारायण पूर्ण झाल्यानंतर तरी स्वामींचा अनुभव येईल आणि मला मी जे मागितलेला आहे, जो संकल्प केलेला आहे तो पूर्ण होईल. परंतु स्वामींनी त्या अगोदरच तिच्या ओटीमध्ये तिला ते बाळाचं सुख दिलं आणि तिची जी इच्छा होती ती पूर्ण केली. मित्र आणि मैत्रिणींनो, ज्यावेळेस एखादी इच्छा ज्यावेळेस तुम्ही विश्वासाने मागता, तुम्हाला विश्वास असतो की काहीही झालं तरी ही गोष्ट पूर्ण होणारच आहे, त्यावेळेस ती गोष्ट नक्कीच पूर्ण होत असते. मित्र आणि मैत्रिणींनो, या जगामध्ये अशक्य हे काहीच नाही, फक्त तिथे प्रयत्न करणं आणि विश्वास असणं हे खूप गरजेचं असतं. मित्र आणि मैत्रिणींनो, आयुष्यामध्ये सुख, समाधान, आनंद हे मानण्यावर असतं. सर्व काही ज्यावेळेस तुम्ही ईश्वराकडे पाहता त्यावेळेस मनाला खूप समाधान मिळत असतं, परंतु ते सर्वांनाच पाहता येत नाही किंवा सर्वांनाच अनुभव घेता येत नाही. कधी कधी घरामध्ये असणारी देवपूजा होते आणि ज्यावेळेस त्या देवाच्या समोर आपण फूल ठेवतो किंवा त्या फुलाकडे पाहून देखील मनाला खूप सुख समाधान वाटत असतं. किंवा देवाच्या पुढे असणारी निरंजन जे तुम्ही वात लावता देवाला, ते वातेकडे किंवा त्या दिव्यातील ज्योतीकडे पाहून देखील मन अगदी प्रसन्न होत असतं. मनाला खूप समाधान वाटत असतं, खूप आनंद होत असतो. आणि त्यानंतर आयुष्य सुखाचे झाले आणि या आयुष्यामध्ये जे काही होणार नव्हतं, जिथे विज्ञानाने देखील हात टेकले होते, डॉक्टरांनी सांगितलं होतं की तुमच्या शरीरामध्ये शुक्राणू खूप कमी प्रमाणात बनत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारची विज्ञान किंवा कोणत्याही प्रकारच्या सायन्सचा उपयोग करून सुद्धा तुम्हाला आई होण्याचं सुख मिळणार नाही. त्यामुळे काहीही झालं तरी देखील तुमच्या शरीरामध्ये गर्भधारणा होऊ शकत नाही. अगदी सर्व काही विज्ञानाचे जे काही रस्ते होते ते संपूर्ण रस्ते स्वीकार करून सुद्धा, प्रत्येक रस्त्याने जाऊन सुद्धा, प्रत्येक ट्रीटमेंट करून सुद्धा कोणत्याही प्रकारे उपयोग झाला नाही. आणि इथे उपयोग झाला ते म्हणजे फक्त आणि फक्त स्वामींच्या पारायणाचा. कधीही कोणालाही विश्वास बसणार नाही की एवढे विज्ञान, एवढे डॉक्टर करून, एवढ्या संपूर्ण जिथे ज्या ज्या काही सोयी आहेत त्या सर्वांच्या सोयींचा लाभ घेऊन देखील कोणत्याही प्रकारचा फरक पडला नाही. तिथे फक्त आणि फक्त श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करून जर फरक पडत असेल तर हे फक्त त्याच लोकांना विश्वास बसू शकतो जी लोक श्री स्वामी समर्थांची भक्त आहेत आणि त्यांचा स्वामींवर असीम विश्वास आहे. त्यांना वाटतं की खरोखर स्वामी काहीही करू शकतात. अशक्य ही गोष्ट स्वामींपुढे काहीच नाही. स्वामींच्या पुढे अशक्य हा शब्दच नाही, महत्वाचं म्हटलं तर.
कारण स्वामींना कोणतीच गोष्ट अशक्य नाही. स्वामींच्या समोर सर्व काही शक्य असतं. फक्त आणि फक्त विश्वास असायला हवा. निशंक मनाने भक्ती करायला हवी. त्याचबरोबर स्वामींची भक्ती काहीही झालं तरी देखील सोडायची नाही. असतात काही आयुष्यामध्ये दुःखाचे सण, असतात काही दुःखाचे क्षण किंवा अडचणीचे क्षण येत असतात, परंतु लगेच डगमगून जायचं नाही. विश्वासाने स्वामींची सेवा करत राहायचं आहे आणि त्यानंतर जिथे विश्वास आहे तिथे सर्व काही शक्य आहे. कारण विश्वासच एकमेव आयुष्याला जिंकायला लावत असतो. मित्र आणि मैत्रिणींनो, जिथे विज्ञानाने देखील हात टेकले तिथे स्वामींनी चमत्कार केला. म्हणजे विज्ञानाच्या पुढे खूप दूर जिथे सर्व काही संपते तिथे स्वामींच्या लीलांची सुरुवात होते. तिथून पुढे स्वामींची प्रचिती यायला सुरुवात होते आणि स्वामी तिथून पुढे लीला करायला सुरुवात करतात. परंतु त्या अगोदर स्वामींवर विश्वास असणे खूप गरजेचे आहे. स्वामींवर असलेला विश्वास हा सर्वात प्रथम गरजेचा आहे, महत्वाचा आहे. जर तुमचा मनापासून स्वामींवर विश्वास असेल, निशंक मनाने जर तुम्ही भक्ती करत असाल, तर आयुष्यामध्ये काहीच अवघड नाही आणि स्वामी त्या भक्तावरती नक्कीच स्वामींची कृपा ही होत असते. मग काहीही झालं तरी देखील आयुष्यामध्ये दुःख आले, संकटे आले, कितीही अडचणी आल्या, परंतु त्यातून तुम्ही निखारून निघत असता आणि त्यानंतर आयुष्यामध्ये फक्त आणि फक्त आनंदी आनंद येत असतो. कारण काही असतात भोग, ते भोगायचे राहिलेले असतात आणि ज्यावेळेस तुम्ही ईश्वराच्या भक्तीला सुरुवात करत असता आणि कधी-कधी असं देखील होत असतं, की ईश्वर परीक्षा देखील घेत असतात. कारण तुमचा स्टॅमिना किती आहे, तुम्ही किती सहन करू शकता किंवा तुम्ही ईश्वराच्या भक्तीमध्ये आल्यानंतर तुमच्या मनामध्ये काय परिवर्तन होतंय का? किंवा तुम्ही काय-काय करू शकता हे देखील पाहत असतात. त्यामुळे तुम्ही भक्ती करत आहात आणि नेहमी कधीही लक्षात ठेवायचं, एखादी चांगली गोष्ट जर करायची असेल, तर त्यावेळेस परीक्षा ही नक्कीच घेतली जात असते आणि जर ब्रह्मांडाचे नायक त्यांच्या चरणाशी जर तुम्हाला जायचं असेल, तर त्या अगोदर परीक्षा ही नक्कीच घेतली जाणार आहे. कारण मंदिरामध्ये देवाचं दर्शन डायरेक्ट होत नसतं, त्याला देखील नंबर लावावे लागतात आणि जे अगोदर आलेले आहेत त्यांना त्यांच्या पाठीमागेच आपल्याला उभं राहावं लागतं. कारण त्यांनी त्या अगोदर आपल्या अगोदर येऊन तिथे ईश्वराचं दर्शन घेण्यासाठी काहीतरी थोडासा वेळ अगोदर दिलेला असतो. त्यामुळे ज्याचा अगोदर नंबर आहे त्याने देखील तेवढाच अगोदर वेळ घातलेला असतो त्यामध्ये. आणि नेमकं याच पद्धतीने तुम्हाला देखील एखादी गोष्ट करत असताना थोडासा वेळ देणे ते देखील खूप गरजेचे आहे आणि त्यानंतरच ईश्वराचे दर्शन देखील होत असते. आणि नेमकं याच पद्धतीने थोडासा वेळ हा नक्कीच लागत असतो, परंतु वेळ लागणार आहे म्हणून मंदिराकडे जाणं सोडून द्यायचं नाही. कारण असं जर म्हटलं, की ज्यावेळेस गर्दी कमी होईल, त्यावेळेस मी देवाचं दर्शन घेईन, तर असं नसतं. कारण देवाच्या दर्शनासाठी देखील गर्दी सदैव चालूच असते. परंतु एखाद्याचंच नशीब असं असतं, की डायरेक्ट गेल्यानंतर दर्शन भेटत असतं, परंतु सर्वांचंच तसं नसतं. डायरेक्ट तुम्ही देवाची सेवा करायला चालू केली आणि ईश्वराने चमत्कार करायला चालू केले, हे एखाद्याच्याच आयुष्यामध्ये घडत असतं, परंतु सर्वांच्याच आयुष्यामध्ये लगेचच घडत नसतं. त्यामुळे आपण त्या कॅटेगरीमध्ये नाही आहोत हे लक्षात ठेवायचं आहे. कारण कधी ना कधी, काही ना काही आपल्या कर्माचा हिशोब राहिलेला असतो. त्यामुळेच तर आपण ज्यावेळेस भक्ती करायला सुरुवात करतो, त्यावेळेस अडचणी, दुःख, संकटे ही येत असतात आणि आयुष्यामध्ये आपल्याला ईश्वराची भक्ती, ईश्वरावरचा विश्वास कधी कमी होतो, कधी जास्त होत असतो. परंतु कधीही घाबरायचं नाही. ईश्वराची साथ कधीही सोडायचं नाही. ताई आणि दादांच्या आयुष्यामध्ये बाळाची चाहूल लागली, ती म्हणजे फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या पारायणामुळे. 108 पारायणाची एवढी प्रभावी सेवा आहे, की अशक्य ही शक्य करून नक्कीच दाखवत असतात. ज्या भक्ताने 108 श्री स्वामी चरित्र पारायण केलं, त्याच्या आयुष्यामध्ये जी कोणती अशक्य गोष्ट आहे, ती गोष्ट शक्य होत असते. परंतु मात्र एवढंच होत असतं, की ज्यावेळेस पारायणाला सुरुवात तुम्ही करत असता, एखादी गोष्ट हट्टाने मागत असता, म्हणजे आता एखाद्याला एखादी गोष्ट हवी आहे आणि मग मला ती गोष्ट आत्ता मला हवी आहे म्हणून जर तुम्ही 108 पारायण करायला सुरुवात जर केली, तर मात्र सुरुवातीला हट्टाने मागायची गोष्ट म्हणजे त्यावेळेस अडचणी येत असतात. तुमची पारायण तुम्ही किती जिद्दीने करत आहात याची देखील परीक्षा घेतली जात असते. आणि त्यानंतर मात्र ज्यावेळेस तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये परीक्षेमध्ये पास होता, त्यावेळेस मात्र तुमचं आयुष्य निखारून निघतं आणि तुम्ही त्या परीक्षेमध्ये पूर्णपणे उत्तीर्ण झालेला असता. नेमकं या ताईने जिथे विज्ञानाने हात टेकले, तिथे श्री स्वामी समर्थांनी चमत्कार दाखवला आणि हा चमत्कार फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थांच्या श्री स्वामी चरित्र सारामृत मधील 108 पारायणामुळेच झालेला आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, अशा पद्धतीचा या ताईंचा अनुभव, जिथे सर्व काही संपलं होतं तिथे स्वामींनी चमत्कार केला.
तर राणी मैत्रिणींनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचा आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा असाच एखादा अनुभव आलेला असेल, तर तुम्ही देखील नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायचा आहे. कारण तुमचा अनुभव ऐकून देखील कोणाला तरी काहीतरी नक्कीच शिकायला भेटेल आणि ज्यावेळेस तुमच्या अनुभवातून एखाद्याला काही शिकायला भेटलंच आणि तो जर त्या स्वामींच्या सेवेमध्ये आला, तर त्याचं पुण्य हे तुम्हालाच मिळणार आहे. कारण तुमच्या अनुभवामुळे एखाद्याच्या आयुष्यामध्ये तो स्वामी भक्त होणार आहे. त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव नक्की शेअर करायचा आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सदैव सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबवते. तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.